मित्रांनो, काही शाळांना संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी आवश्यक असणारी फॉरवर्ड टू संच मान्यता ही टॅब दिसत नाहीये. त्या ठिकाणी त्यांना ह्या पद्धतीची सूचना दिसत आहे. त्यामुळे त्यांना आपल्या शाळेची संच मान्यता अद्याप पूर्ण करता आलेली नाही. आणि हा प्रॉब्लेम ब्लॉक लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरनं सुटणार नाही. यासाठी सर्व प्रोसिजर आपल्याला HM लेवलवरूनच करावी लागणार आहे. ती कशा पद्धतीने करायची स्टेप बाय स्टेप सर्व माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी BS स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी आपण ज्या पेजवर जाणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने सर्व कॅटलॉग स्टँडर्ड वाईज आपल्याला डिस्प्ले होणार आहे. या ठिकाणी प्रत्येक स्टँडर्डच्या समोर आपल्याला एडेड हा पर्याय निवडलेला दिसत आहे. फक्त सेकंड स्टँडर्डच्या समोर आपल्याला नॉट ॲप्लिकेबल हा पर्याय दिसत आहे. काही शाळांना हा नॉट ॲप्लिकेबल थर्ड स्टँडर्डला दिसणार आहे, फर्स्ट स्टँडर्डला दिसेल किंवा फिफ्थ स्टँडर्डला सुद्धा दिसू शकतो. मागील वर्षी ज्यांनी नवीन वर्ग ॲड केला असेल किंवा नवीन तुकडी ॲड केली असेल त्यांना सहसा हा प्रॉब्लेम फेस होत असेल. ओके, त्यासाठी आता आपण मेनू या ठिकाणी क्लिक करा. मास्टर टॅब आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी मास्टर टॅबच्या खाली 2 नंबरला एक डिव्हिजन टॅब आपल्याला दिसत आहे. त्या ठिकाणी आपण क्लिक करायचे आणि त्यानंतर सिलेक्ट स्टँडर्ड या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी ज्या क्लासच्या समोर आपल्याला नॉट ॲप्लिकेबल हे ऑप्शन आलं होतं तो क्लास आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता या क्लासमध्ये आपल्याला 2 डिव्हिजन दिसत आहेत. आता या ठिकाणी बघा, ए डिव्हिजनमध्ये आपल्याला एडेड हा प्रकार सिलेक्ट झालेला दिसत आहे आणि त्यावरती जी 1 नंबरची डिव्हिजन आहे त्या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल हा पर्याय दिसत आहे. इथं लेफ्ट साईडला सरळ स्टँडर्ड लिहिलं असेल बघा, त्या ठिकाणी आपल्याला टेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं बघा अपडेट ही टॅब आता दिसत आहे आणि त्यानंतर एड टाईप या ठिकाणी आपल्याला क्लिक करून एडेड हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर अपडेट या बटनाला क्लिक करायचं आहे. अपडेट होत नसेल तर मित्रांनो इतर डिव्हिजन नेम, मीडियम आणि बोर्ड हे जे टॅब आहेत या ठिकाणी सुद्धा क्लिक करून आपण इतर माहिती भरून घ्या आणि त्यानंतर अपडेट या बटनाला क्लिक करा. त्यानंतर परत आपला संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी जी टॅब आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲकॅडमिक इयर सिलेक्ट करा. त्यानंतर गो या बटनावर क्लिक करा. ओके करा. मित्रांनो बघा, आता पेजच्या सर्वात खाली आपल्याला फॉरवर्ड टू संच मान्यता ही टॅब ॲक्टिव्ह झालेली दिसणार आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कन्फर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. परत ओके या बटनावर क्लिक करा. आपण पाहू शकतात संच मान्यता सक्सेसफुली फॉरवर्ड झालेली आहे. याच पद्धतीने वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी शाळेसंबंधी कोणतेही काम असो 100% सोल्युशन आणि न्यू अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.